हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो. सर्वांना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर जसं की तुम्ही पाहिलेलं की सकाळी 7:30 वाजलेले होते. तर मी सर्वात आधी आपला जो प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ केलेला आहे व उंबरठा छान असा पुसून घेतला होता. त्यावर आपले हळदीचे लेपन छान करून घ्यायचे आहे. त्याच्याने खूप पॉझिटिव्ह वाटते व आपला उंबरठा एकंदरीत असा पूर्ण सजलेला असेल तर बाहेरून येणारा व्यक्ती किती जरी त्यात निगेटिव्ह एनर्जी असेल तर उंबरठ्याकडे बघून त्याची निगेटिव्ह एनर्जी ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्येच आपल्या घरात एंटर करेल. चमच्याने जर असे उंबरठ्याचे हळदीचे लेपन केले तर ते असे एकसारखे लागते. त्यामुळे चमच्याचा वापर करते. एकसारखे असे सुंदर दिसते. व साईडला जे आहे ते हाताने करून घेते. त्यानंतर मी दारावर स्वस्तिक काढून घेतले छान असे. कोणतीही पूजा करत असताना आपल्या प्रवेशद्वारावर ही नेहमी स्वस्तिक काढलीच गेली पाहिजे. त्यानंतर सर्वात आधी देव उजळवून घेतले. जे जे आपल्याला पूजेला साहित्य लागणार आहे, समई झाले किंवा कलश आहेत, ते असे स्वच्छ करून घेतले. व ही झालेली आहे आपली आजची पूजा गुरुवारची. भरपूर फुलांनी आपला देवारा असा संपूर्ण छान गच्च फुलांनी सजलेला आहे. तर अशी झाली आहे आपली आजची पूजा. तर ही झाली आहे आपली पूजा. त्यानंतर मी जे काल फुलं आणले होते त्याचा मी आता गजरा करून घेत आहे. तर असं आपल्या हातांनी जेव्हा आपण तयार करतो, गजरा असेल किंवा काही असेल, ते खूपच अजून जास्त आनंद मिळतो. तर ही अशी उंबरठ्यावर छान अशी रांगोळी आपली या ठिकाणी काढून झालेली आहे. खूप सुंदर दिसत होती. कॅमेरासुद्धा एवढा कॅप्चर करू शकत नाही. प्रत्यक्ष इतकी सुंदर दिसत होती. त्यानंतर आपण आता पूजेची तयारी करून घेऊ. सर्वात आधी मी कलश घेतला. त्यावर कुंकवाने खालून वरती अशा 5 लाईन काढून घ्यायच्या आहे, 5 रेषा. त्यानंतर स्वस्तिक काढून घेते.
व्यवस्थित स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 हळदीचे बोटं ओढून घ्यायचे आहेत. 5 कुंकुवाचे आणि 5 हळदीचे. ते झाल्यानंतर मी हे ताजे पाणी आले होते ते भरून ठेवले होते. ते आता कलश त्याने आधी पाण्याने भरून घ्यायचं आहे. कलश भरून झाल्यानंतर त्यात 1 रुपया सुपारी टाकून घ्यायची आहे. त्यात मी सर्वात आधी सुपारी 1 रुपयाचा कॉईन टाकून घ्यायचे आहे. 1 रुपयाचे नाणे. त्यात हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. 1 फूल अर्पण करायचे आहे व दुर्वा होत्या आणलेल्या त्या दुर्वा ठेवायच्या आहे. त्यावर मी नारळ ठेवून घेतला आहे. वरती फक्त एवढीच मांडणी केली. बाकी जिथं आपण पूजा करणार आहोत तिथंच करणार आहे. सर्वात आधी मी स्वस्तिक काढून घेतले. त्यावर हळदी, कुंकू, अक्षदा लावून वाहून घेतल्या. दीप प्रज्वलित केलेला आहे. एक आपला चौरंग ठेवला आहे. त्यावर मी कपडा छान जो होता माझ्याकडे, छान वस्त्र, ते अंथरून घेतले आहे. सर्वात आधी मी तांदूळ घेऊन अष्टदल कमल काढायचे आहे. म्हणजे त्याला 8 लाईनी काढून घ्यायच्या आहे तांदूळामध्ये. व्यवस्थित 8 लाईन काढून घ्यायच्या आहे. अष्टदल कमल मध्ये थोडे तांदूळ टाकून घेतले. त्यावर मी पाट ठेवणार आहे. छोटा पाट आहे माझ्याकडे हा तो. व छोटा आसन ठेवलं आहे. यावर मी आता कलशाची स्थापना करणार आहे. वरती अष्टदल कमल काढले तरी चालते, पण आपण जेव्हा कलशाची स्थापना करतो तेव्हा तो व्यवस्थित बसत नाही, बॅलन्स होत नाही. मग तो कुठं हे झाला की आपल्याला परत मनात शंका येते. त्यामुळे मी खालीच व्यवस्थित तांदूळाने अष्टदल कमल काढून घेतले आहे. नंतर सर्वात आधी मी पत्री ठेवून घेतली. तर पत्री आधी छोटी 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 असं करत मग सगळ्यात शेवटी आंब्याचे डहाळे असे ठेवले होते. त्यामुळे मस्त असं सुंदर अशी पत्री दिसते मागे. व मी असे हे दागिने घालून घेतले. मंगळसूत्र काही होते माझ्याकडे ते. नंतर आईचा मुखवटा लावून घेत आहे. माझ्याकडे हा एकच मुखवटा आहे. तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. नंतर ही चुनरी होती माझ्याकडे छोटी, ती लावून बघतीये कशी वाटतीये. पण ती देखील मला एवढी खास नाही वाटली. मग ती सुद्धा काढून टाकलेली मी. व वस्त्रासोबत जे आलं होते तीच ठेवली. त्यानंतर मी आज देवी आईला अशी वेणी लावून घेणार आहे केसांची. ती खूप छान दिसत होती. अशी व्यवस्थित मी ती लावून घेतली. त्यानंतर मी जो गजरा तयार केला होता तो मी देवी आईला वाहून घेते. किती सुंदर देवी आईचं रूप खुलून दिसतंय. व्यवस्थित ते करून घेतले. दिवा तर चालूच होत आहे. त्यानंतर मी 2-2 असे 4 पानं म्हणजे टोटल असे 8 पानं ठेवून घेतले ते आंब्याचे. त्यावर मी तांदूळाचे आसन ठेवलेत. त्यावर मी सर्वात आधी करणार आहे ती गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावर देखील मी तांदूळाचे आसन ठेवून घेतले आहे. त्यावर मी
महालक्ष्मीची स्थापना करणार आहे. तसेच तिसऱ्या पानावर मी कवड्यांची स्थापना करणार आहे. ह्या आपण जे रोज पूजा करतो त्याच कवड्या आहेत. त्याच कवड्यांची स्थापना करून घ्यायची आहे. नंतर श्रीयंत्र ठेवून घेणार आहे. तांदूळाचे आसन दिले आधी, त्यावर मी श्रीयंत्राची स्थापना करणार आहे. तसेच त्यावर मी कमळगट्ट्याची माळ देखील ठेवणार आहे. नंतर येथे मी साईडला परत आंब्याचे 2 पानं ठेवले, त्यावर तांदूळाचे आसन दिले व तिथे मी आता समईची स्थापना करणार आहे. एकतर आपली चालूच होती, दुसरी देखील या पद्धतीने मी ठेवून घेतली. त्यानंतर सर्वांना मी हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्या. व्यवस्थित पूजा करून घ्यायची सर्वांची. मग त्यानंतर गूळ व खोबऱ्याचा प्रसाद ठेवून घेतला मी. तसेच तिकडे फळांचा प्रसाद ठेवला नैवेद्य म्हणून. तुमच्याकडे 5 फळं असतील तर तुम्ही तेही देखील ठेवू शकतात. त्यानंतर गणपती बाप्पाला मी दुर्वा वाहून घेतल्या. जास्वंदाचं फूल मिळाले होते, ते देखील गणपती बाप्पाला अर्पण केले. देवीला गुलाबाचे फूल ठेवले. सर्वांना फुलं वाहून घेतले. तसेच अशी ही पूजेची सर्व मांडणी झालेली आहे. त्यानंतर आता येतो रांगोळीचा भाग. तर मी पुढे चौरंगाच्या पुढे छान अशी रांगोळी काढून घेते. आधी पिवळ्या रंगाने सुरुवात केली. छान पिवळा रंग खाली असा घेतला की असं वाटतं गालीच्या अंथरला आहे. खूप सुंदर वाटतं. त्यानंतर माझ्याकडे असे साचे होते, त्यात कमळाचा जो आहे तो मी काढणार आहे लाल रंगाने. खूप छान वाटत होती. दिसेलच तुम्हाला आता कशी वाटते. व्यवस्थित तो लाल रंग स्प्रेड केला सगळीकडे. छान अशी रांगोळी काढून घेतली. झालेली आहे आपली रांगोळी काढून. कशी वाटतीये नक्की सांगा. त्यानंतर मी देवी आईला साखर टाकून दूध गरम केलं होतं थोडं, ते ठेवले नैवेद्य म्हणून. अशी साधी सोपी पूजा मांडून झालेली आहे. त्यानंतर मी दिवे प्रज्वलित करून घेत आहे. खाली देखील मी कमळाचा असा दिवा होता, तो ठेवला होता मी. खूप छान वाटत होतं. तो देखील प्रज्वलित करून घेतला. यात काही तुपाचे दिवे होते, काही तेलाचे पण दिवे होते.
सर्वात महत्त्वाचं पूजा करणे आहे. आपला भाव महत्त्वाचा असतो. आपण किती मनापासून पूजा करतोय हे महत्त्वाचे असते. आणि काहींना अशी सर्व पूजा करायला आवडते. काही ऑफिस गोईंग असतात, त्यांना एवढं करायला वेळ मिळत नाही. तुमच्याने जशी होईल तशी साधी पूजा. सर्वात महत्त्वाचे भाव असतात. आपण किती ती पूजा मनापासून करतो आहे हे महत्त्वाचे. त्यानंतर मी धूप लावून घेतला आहे. त्यावर मी कापूर ठेवला होता. या ठिकाणी सर्व दिवे प्रज्वलित झालेले आहे. देवाईला मी अगरबत्ती वाळून घेतली. देवाईचं रूप बघू शकतात तुम्ही, किती छान दिसतंय. खूप छान वाटत होती पूजा. देवाईने अशी पूजा माझ्या हातून करून घेतली. इकडे मी ओटीचं सामान ठेवलं आहे. हीच ओटी तुम्ही 4ही गुरुवार ठेवू शकतात. तर अशा पद्धतीने आपली पूजा ही झालेली आहे मांडून. चौरंगावर आपण लावलेली लेस किती छान दिसतीये. त्या लेसने चौरंगाला 4 चांद लावले आहेत. खूप छान वाटत होती ती लेस. देवाई खूप छान दिसत होती. माझी दृष्ट लागेल असं वाटत होतं. तेवढं कॅमेरासुद्धा कॅप्चर करू शकत नाही. तेवढं प्रत्यक्ष देवाईचं रूप खूप छान दिसत होतं. त्यानंतर मी पोथी वाचून घेतली. तर ही पोथी खूप जुनी आहे. मी अनमॅरिड असताना मम्मी जेव्हा वाचायची त्याच्या कधींची आहे आधीची ती पोथी माहिती नाही. पण मी शाळेत असल्यापासून मार्गशीर्षाचे गुरुवार धरते. त्यामुळे ती पोथी मी लग्न झाल्यानंतर देखील माझ्यासोबत घेऊन आली होती. तर खूप छान. आणि ती पोथी इतकी पाठ झाली आहे तर तिथं वाचण्यापेक्षा तोंडातूनच आपसूक सर्व शब्द बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने माझी पोथी छान अशी वाचून झालेली आहे. यात जे पण काही चुकलं ते माझं असेल, म्हणजे बरोबर आहे ते देवी आईचं असेल. त्यानंतर मी छान अशी आरती करून घेतली देवी आईची. जे आपलं पोथीचं पुस्तक आहे त्यात शेवटच्या पानावर आरती आहे. ती आरती मी घेतली. खूप छान एकंदरीत आरती या ठिकाणी झालेली आहे. खूप छान वाटत होते. एका गुरुवारी पोथी वाचताना पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मी. देवाईजवळ सर्वांसाठी प्रार्थना केली की सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी व सर्वांच्या आयुष्यात भरभराटी लाभो. सर्वांना सद्बुद्धी देवो. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.